दापोलीतील प्रसिद्ध दुकानात बंद पावात आढळली बुरशी। अन्न सुरक्षा विभाग करतंय काय, नागरिकांचा सवाल। दापोली शहरातील एसटी स्टँड समोर असलेल्या प्रसिद्ध दुकानातून घेतलेल्या बंद पावामध्ये शिळे झालेले व बुरशी असलेले पाव ग्राहकाला दिल्याने खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी एका ग्राहकाने सदर एसटी स्टँड समोरील दुकानातून बंद पाव खरेदी केले। घरी आल्यावर जेव्हा त्याने ते पाव खाण्यासाठी घेतले तेव्हा बंद पावात बुरशी आढळली, तसंच पावही खूप शिळे होते। यामुळे ग्राहकाला मोठा धक्का बसला। आरोग्याच्या दृष्टीने हे पाव खाणे हानिकारक असताना दुकानदाराने हे पाव का विकले असा प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला। एका प्रतिष्ठित दुकानात अशा प्रकारे अस्वच्छ आणि आरोग्याला हानिकारक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असल्याच्या घटनेमुळे अन्न सुरक्षा विभागाच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दापोलीत या विभागाचं खाण्यापिण्याचे पदार्थ विकणाऱ्यांवर काटेकोरपणे लक्ष नसल्याचं दिसून येतंय। त्याचप्रमाणे दापोली शहरातील स्वीट मार्टमध्ये पदार्थांच्या पॅकेटवर उत्पादन तारीख न लिहिता ते विक्रीस ठेवले जातात आणि त्यामुळे ग्राहकाला कळत नाही की हे किती जुने आहे। त्यामुळे ग्राहकाच्या आरोग्यास देखील हानी पोहोचत आहे। एवढंच नाही तर दापोली बाजारपेठमध्ये ढोकळ्यासारखे खाद्यपदार्थ विक्री करत असताना हँड ग्लोव्ज किंवा चिमट्याचा वापर केला जात नाही आणि असंच घाणेरड्या व अस्वच्छ घेतलेल्या पैशांच्या हाताने ढोकळ्यासारखे पदार्थ दिले जातात आणि असे अनेक पदार्थ सर्रास विकले जात आहेत। यावर सुद्धा नगरपंचायत व अन्न भेसळ विभागाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर का ग्राहकाने याबाबत दुकानदाराकडे विचारणा केली किंवा तक्रार केली तर दुकानदाराकडून उर्मटपणे उत्तरं दिली जातात। त्यामुळे प्रशासनाने व संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून दुकानाची तपासणी करावी, खातरजमा करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।